धीरा संकट ते हनुमान छुड़ावे सब पर राम तपस्वी राजा भजन राम को पावे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। सदशिष्याने महाराजांना प्रश्न केला, महाराज आपलं मन निर्विचार होण्याकरता म्हणजे मनात विचारच या नको, पण त्यावेळी समजा मन निर्विचार झालं तर त्यावेळी भावना असते का? ती भावना ही गेली पाहिजे का? कारण मन आहे तिथे विचार आहे आणि विचार आहे तिथे भावना आहे. सत भावना आहे असत भावना आहे, सत विचार आहे असत विचार आहे. समाधी अवस्थेमध्ये ध्येय काही राहत नाही. जर तुमची समाधी लागत असेल तर समाधीमध्ये ध्येय नाही आहे. मनाचा पूर्ण निरोध होतो, म्हणजे मनाला विचार आणि अविचार करायला जागा नसते. पुढे त्यावेळी मी ही भावना असतच नाही, मी नाही तिथे भावना नाही. आणि भावना गेली पाहिजे का? तर मनाच्या वृत्ती थांबतात, मन ध्येयकार होणं सांप्रदात समाधी झाली. म्हणजे मनच जर ध्येय होऊन गेलं तर ती समाधी लागते. म्हणजे समाधी किती कठीण आहे एवढं लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना झोप लागली की समाधी लागली असं वाटतं, पण तसं नसतं. वृत्ती थांबते आणि ध्येय शिल्लक राहत नाही. म्हणून समाधी सर्व वृत्तीच्या मनाला थांबणं म्हणजे विचार, मनाचा रोध आणि भावना थांबणं म्हणजे समाधी आहे. दुसरा प्रश्न, महाराज जिथे काही नाही तोच परमेश्वर असं म्हणणं बरं होईल का? काही नाही असं परमेश्वर म्हणता येणार नाही, कारण परमेश्वर हा आनंद रूप आहे.
काही नाही तिथे कसं काय आनंद राहील? परमात्मा जसा वारा सुटला आणि आपल्याला वारा हवा असेल तर तो वारा आपल्याला आनंद देतो, आणि आपल्याला नको असेल तरी तो आनंद रूप वारा असला तरी आपल्याला तो नको आहे. मग परमात्मा आनंद रूप आहे. ज्ञात लोकांना त्याचा भाव कळतो, अज्ञात आहे त्यांना आनंद कळत नाही. तो आनंद आहे. समजा दिवाळी आहे, मूर्ख माणसाला दिवाळीचं काही महत्व राहत नाही. सगळे लोक आनंदात खातात पितात, त्याकरता आनंद काय लावलं दिवाळी, दरवर्षी दिवाळी असते, मनात काय झालं आनंद, त्याला त्याचा आनंद मिळणार नाही. त्याला त्या आनंदात प्रवेश करावा लागेल. तसं तुमचं बुद्धीनं ईश्वरामध्ये प्रवेश केला पाहिजे. रूप पाहता हा सुख झाले हो साजणी. साजणी म्हणजे बुद्धी. ईश्वराचं रूप पाहिल्यावर बुद्धीला सुख होतं. म्हणून देवाला सजावट करायची असते की पाहिल्याबरोबर माणसाला पहा तुम्ही आज पिवळा पोशाख आहे सगळा, देव पाहिल्याबरोबर, देवी पाहिल्याबरोबर सजावट कशाकरता करायची आहे तर दर्शन घेणाऱ्याला आनंद झाला पाहिजे. धूप दीप असला की आणखीन आनंद होतो. म्हणून आपल्याकडे पूजा षोडोपचार आहे, 16 उपचारांनी. संध्याकाळी पंचोपचार आहे, 5 उपचार करायचे. महाराज आनंद रूप परमात्मा आहे. परमेश्वर भावरूप आहे. परमेश्वर सच्चित आनंद रूप आहे. आता त्याला उदाहरण सांगू. भावरूप कसं आहे बघा. कुंडलिकाच्या डोक्यामध्ये फक्त पत्नीचा विचार होता, त्यामुळे आईबाप देव वाटले नाही. पण कुक्कुट स्वामीने जेव्हा समजावून सांगितलं की मी काशीविषयी काही जाणत नाही, मी माझ्या आई वडिलांना देव जाणतो, याची प्रचिती जेव्हा आली तेव्हा कुंडलिकाने माता पितांमध्ये देव पाहिला. म्हणजे प्रचिती आणून द्यायला कुंडलिकाला गुरु लागले. त्यांचं नाव आहे कुक्कुट स्वामी. काशीला घेऊन चालला होता आई वडिलांना, पण कसा नेत होता, तो खूप ठाडायवा बरोबर काय करतात. मग कुक्कुट स्वामीच्या याच्यात काशीचा रस्ता चुकला. कुक्कुट स्वामीच्या मठात आला, रात्री झोपला, तो सकाळी गंगा यमुना तिथे सडा घालत होत्या या नद्या. तर यमुना सरस्वतीला म्हणाली, सरस्वती तिकडे जाऊ नको, एक मूर्ख झोपलाय. म्हणे कोण? कुंडलिक. म्हणे कसा मूर्ख आहे तो? आई बाबांना मानत होते म्हणे, आणि ते कुंडलिक नाही. आणि कुक्कुट स्वामीकडे गेले. कुक्कुट स्वामीने सांगितलं मला काशी माहीत नाही. आई आणि वडील हे माझी काशी आहे. माता च पार्वती, पिता देवो महेश्वरा. तिने माणसाला म्हणे काशीला. जो आई वडिलांची सेवा न करता काशीला जातो त्याला शंकर परत करून देता म्हणे. असं गेलाय काशीला. आणि मनाचा गंगेचं स्नान झाल्यावर मनाचा मळ निघाला आणि निश्चय केला की आता सेवा करायची. तर महायोग पीठे तटे भीमरत्यम परम पुंडलिकाय दातुम मुनिंद्री. तिथे तपश्चर्या केली. देव आल्यावर म्हणे मला तुमचं दर्शन नाही घ्यायचं. माझ्या आई वडिलांची झोप व्हायची, त्यांची झोप झाल्यावर मी तुमचं दर्शन घेईन. उभं राहा म्हणे, तुम्ही माझ्या आई वडिलांना जागवून टाका. मग कसं उभं राहू? म्हणजे समचरण, कमरेवर हात, दृष्टी सम. म्हणून भगवान उभं राहिले. आणि तो बौद्ध अवतार, बुद्ध अवतार आहे. मौन आहे असं आहे. बुद्ध वेगळा आणि बौद्ध वेगळा असे एक लक्षात नाही येत लोकांना. कुंडलिकानं उभं करून दिलं तेव्हा कोणाकडेच पाहत नाही, कोणाकडेच पाहत नाही. जो सेवा करेल तोच. कारण कलियुगामध्ये ते दुर्मिळ होईल. आता कोर्टाने न्याय दिला परवा. एका माणसाने वडिलांनी आई वडिलांनी कोर्टात गुन्हा दाखल केला होता. त्याला कोर्टाने न्याय दिला, तुमच्या पगारातून आई वडिलांना सॅलरी पोचवली जाईल बिना भांडवली, तुमचं पेन्शन मधून ते जाईल.
झाला न्याय झाला तर तिकडे तिकडे सुरू होईल. त्या आई बापांनी टाकला गुन्हा दाखल केला की त्याला तुम्ही झाले. म्हणजे धर्माच्या ऐवजी कायदा करावा लागतोय. आपल्याकडे आई वडिलांना पाळणं काय आहे? धर्म आहे. काल आपण धर्माची व्याख्या पाहिली. आपलं कर्तव्य आहे. बरेच लोक घरात आई वडिलांना ठेवतात पण संपर्कच ठेवत नाही त्यांच्याशी. ते सरळ म्हणतात आम्ही काय घरात दगडे बापा कोण विचारतो. तिकडचे आले की मात्र असं आहे. म्हणून ते म्हणतात परमेश्वर म्हणता येणार नाही. शून्यवाद हा परमेश्वर कळालेला नाही म्हणून ते शून्य मानतात. म्हणून विषय तिथे नाही परंतु एक आनंद आहे कायमचा. जिथे मन राहिलं पाहिजे आणि मन विषयापासून दूर झालं पाहिजे. तो आनंद म्हणजे सच्चित आनंद, खरा आनंद. त्या आनंदाच्या बाजूला दुसरा कुठलाही आनंद असू शकत नाही. म्हणून आत्मा हा परमेश्वर शून्य रूप नाही. परमेश्वर सद्रूप आहे. तो सगुण आणि निर्गुण सकळ तोच आहे. तो हळूहळू सगुण कळाला की हळूहळू निर्गुण समजतो. एकदम नाही कळत. अरे पायरीच्या खाली बस ते लोक दर्शनाला चढतात. म्हणून चढतात चढत नाही. म्हणून ते कळायला पाहिजे. महाराज स्वप्नात पुष्कळ वेळा संतांचे दर्शन होतात. प्रश्न आहे स्वप्नात संतांची दर्शन होतात हे परमार्थ मार्गाची प्रगती सूचक आहे. जर तुम्हाला गेलेले आई वडील आणि संत दिसत असतील स्वप्नामध्ये तर परमार्थ मार्गाची सूचकता आहे तुम्हाला की तुमचा परमार्थ मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणून आपलं चांगलं चाललं आहे यावरून दिसून येतं. म्हणून स्वप्न हे सूचक असतात. स्वप्न दोन प्रकारची आहे असत आणि सत. वाईट स्वप्न पडले की तात्काळ भय निर्माण होतं आणि आपल्याला विसर पडतो तेव्हा स्वप्नाचं फळ कळतं म्हणजे 6 महिन्यात. चांगल्याही स्वप्नाचं फळ क्षणमासात फलप्राप्त. पुण्याचं फळ सुद्धा 6 महिन्यांनी मिळतं. तुम्ही सत्यनारायणाची पूजा करा 6 महिन्याने अचानक काहीतरी फायदा होईल. काही करा कोणतंही पुण्य करा क्षणमासात फलप्राप्त. त्याला 6 महिन्याचा काळ दिलाय. म्हणून एक यज्ञ वास्तुशांती केली की 6 महिन्यानंतर नवचंडी करायची असते. लोक काय म्हणतात त्याच्यातच उरकून टाका. उरकून काय टाका असं देव उरकवता नाही. 6 महिन्याने कोणतंही कर्म करावं. कारण कर्माचं फळ मिळाल्यानंतर दुसरं कर्म करावं. दुसरं कर्म करत राहा. म्हणून ते म्हणतात महाराज क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विवेक करायचा म्हणजे काय करायचं. गीतेचा विषय आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. हे आपलं शरीर क्षेत्र आहे आणि आपण क्षेत्रज्ञ आहोत. मी देहातून निराळा आहे. इंद्रियांपेक्षाही निराळा आहे. बाह्य घरदार प्रपंच हेही वेगळं आहे. मी फक्त साक्षी आहे. मी फक्त साक्षी आहे. आपण इथे अतिथी आलेलो. यायची तिथी आहे जायची आहे का? यायची आहे ना. अमुक तिथीला जन्माला आले सांगू शकता तुम्ही माझा वाढदिवस आहे. पण लोक आता तिथीने वाढदिवसच करत नाही तारखेने करतात. त्यामुळे आमोशाला येतो एखाद दिवशी. आपण सगळं पार्टी तयार करतो. लोक येतच नाही. आज आमोशा गेलं बाहेर कोणी झालं नाही. कशी काय ती आमोशाला. म्हणून तिथीने करायचं आहे. आता लोकांनी तिथी हे विसरत चालले.
तिथी ही शुभ आणि अशुभ आहे, तारिकेला शुभ अशुभ नाही आहे. आज मला वाटतं आज का काल झाशीच्या राणीचा दिवस होता, आज होता का काल आहे, आज आहे मला वाटतं. म्हणजे हे लक्षात ठेवा, हे स्मृती दिन आहे. आई वडिलांची सुद्धा स्मृती असली पाहिजे, कारण आपण जन्म घेतलाय म्हणून वर्षातून एक आईचा दिवस आणि वर्षातून एक वडिलांचा दिवस याची स्मृती नाही. जे निधर्मी म्हणत होते ना त्यांची पुण्यतिथी होते बा आणि त्यांची स्मृती होते बा. नेहरूची 27 मे हार घालले लोक, आणि तुम्ही म्हणता ना आम्ही नाही करत. जेवढे पुतळे आहे तेवढे धुतले जातात आणि त्यांना त्या स्मृतीच्या दिवशी हार काढले. त्यांच्या नावाने खोटं वावचर फाटलं, 450 रुपये खर्च झाला. असं आहे, ज्यांनी निधर्म सांगितला त्यांची स्मृती होते. एकदा आमचे सणा बालेराव, मी एका ठिकाणी त्यांचं माझं मिळवण्याचं नातं होतं, साले मिळवण्या. मी पूजा सांगत होतो, आपले कलेक्टर साहेब होते. हो म्हणजे तुम्ही कलेक्टर असून पूजा करतात म्हणजे बा इथे भूमिपूजनाला बोलवलं आहे, गुरुजी सांगतील कसं केलं पाहिजे. म्हटलं साहेब हे माझे नात्याने मेवणे आहे, आता तुमच्यासमोर एकदा न्याय द्या कलेक्टरच्या समोर. हे म्हटलं कॉम्रेडचा फोटो ठेवतात इलेक्शनच्या वेळा, त्याला हार घालतात आणि गुलाल टाकतात. ही काय झाली साहेब म्हणे पूजा, म्हणजे हे असे फोटो बोलतात. आणि हे नगराध्यक्ष आहे, हे असं खोटं बोलतात, स्वतः पूजा करताना लोकांना टोकतात. आता तुम्ही कलेक्टर सारखे माणसाला टोकणं चांगलं आहे का म्हटलं यांचं, करा म्हटलं यांच्यावर काय करायचं ते. नातं होतं कोणतं आलं तर काय आहे, बरोबर ते इलेक्शन आलं की त्यांचा फोटो कॉम्रेडचा फोटो ठेवतील, हात घालतील, गुलाल लागतील, पण पूजेवर बोलते. काही तुम्हाला बोलायची गरजच नाही ना, हे आपण समजत नाही. नारळ फोडणं दुसऱ्या धर्मात आहे का सांगून द्या. उदबत्ती लावणं आहे का, पण का लावतात तुम्ही प्रचाराच्या दिवशी. करता सगळं पण नाव मात्र ठेवतो. आपल्याजवळ बोलायला उत्तर नसतं, त्यामुळे आपण ऐकून घेतो. आमच्या विदर्भामध्ये एक कीर्तन संमेलन होतं, तिथे एक अध्यक्ष उभे राहिले. ते म्हणे आता तुकाराम महाराजांचं गाथा तरला असं सांगायचं नाही, लॅमिनेशन केलं होतं. आता तेव्हा लॅमिनेशन होतं का तुकाराम महाराजांना. आमचे 4-5 कीर्तनकार उठले, एक हार घेतला, अध्यक्षाला घातला असा, आणि जो बदलला तिथे याच्यावर बोलशील याच्यामुळे असं तुकाराम महाराजांचे अभंग तरलेच बोलला तर या ठेव म्हणे लॅमिनेशन याच्यापुढे, किंवा तो वस्तू पाहिला. तर त्याला उत्तर देता आली पाहिजे. एकदा या जिल्हा पेठेत मी तर्पण सांगत होतो, जे तर्पण सांगत होतो त्यांना सांगत होतो ते सात्विक होते, आणि त्यांची पत्नी गावाला गेल्यामुळे नुसतं दूध केळावर श्राद्ध करायचं होतं. त्यांचा मुलगा BA नापास 3 वेळा झाला, आणि तो सोफा सेटवर आम्ही तर्पण करताना असा आडवा झोपला होता. मी त्याच्या वडिलांना सांगत होतो, सागरास्तृप्यंताम पर्वतास्तृप्यंताम सरितास्तृप्यंताम. ते माझं श्राद्ध झालं. मला म्हणजे पाहू महाराज तुम्ही किती खोटं बोलता. म्हणजे काय झालं, सागरास्तृप्यंताम, माझ्या वडिलांच्या हातावरचं पाणी समुद्राला मुंबईला पोहोचलं. म्हटलं मग बरोबर पोहोचलं. त्याच्या वडिलांना म्हटलं याला जरा सोनवू करा. म्हणजे दादा सांगा त्याला. त्याची आई गेली ती गावाला, मी एकदम तिला शिवी देऊन टाकली. तो उठून बघला, म्हणजे आईला शिवी देतात. म्हटलं आई पुढे आहे, डोंबवलीला शिवी उठी दिली, जळगावला पोचली. कशी काय म्हणजे माझ्यामुळे. तसं तुझ्या बापामुळे पाणी समुद्राला पोचलं. समजलं. ज्याची श्रद्धा आहे त्याला कर्म आहे, ज्याला अश्रद्धा आहे त्याला कर्म नाही. शिवी पोचली ना डोंबवलीला, न्याव तुझ्यामुळे पोचली. तसं पाणी कोणामुळे पोचलं, बापामुळे.
हे असे जे लोक असतात ना त्यांना अशी उत्तरं द्यायची असतात. एखादा सज्जन असतं तर त्याला समजून सांगितलं असतं, दुर्जनाला समजवता येत नाही. म्हणून भगवद्गीता काय म्हणते, जशा तसं ठोसास ठोसा. म्हणून मी इंद्रियापेक्षा वेगळा आहे, घरदार प्रपंचापेक्षा मी वेगळा आहे. मी अतिथी आहे, अतिथी नुसता प्रेक्षक असतो. आपण सुद्धा आलो आहे, तो दिवस आहे, जायचा दिवस माहीत नाही. केव्हा कोणता येईल, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोच जाणे. मी तू हा विचार विवेकी शोधावा, गोविंदा माधवा याच देही. आईला त्रास देतात म्हणून आता माणसाच्या बरोबर बाईचे नाव खर्चीत टाकावं लागतंय काय त्याने. नाही तर पोरं काय करून घ्यायचे, आपलं नाव लावून घ्यायचे, नाही मोकळं करून घ्यायचे. आता पत्नी बरोबर पत्नीचं नाव खरेदी करण्यात लावायचं. कारण काळ बदलतोय, जे त्या बाईला आधार पाहिजे असं आहे. मुलं इतकी हुशार असतात, वरचा मधला बांधाचा असतो, वडिलांच्या नावावर खालचं करत, बाबा कर्ज तुमच्या नावावर मिळणार नाही, बाबा कर्ज करून घेऊ तुझ्या नावावर, करून घेतो. वरचा मधला बाबा गैरा झालं माझ्या नावानं काढून दिलंय. व्यवस्थित वरचा मधला बांधला, बाबा कारण आता वडिलांना काय माहिती. आणि त्याच्यातले 3 माणसं वृद्धाश्रमात आहे, ज्यांना गरज गेले ते वृद्धाश्रमात आहे. तो वरचा मधलाही नको आणि हालही नको. म्हणून ते म्हणतात, घरातल्या घरात माणसाला अतिथी होणं फार कठीण आहे. सगळा अधिकार असून सुद्धा अतिथीचा त्याला कारण आहे, गीतेचा अभ्यास करावा लागतो. निर्मोह निरंकार. आपल्याकडे निरंकारी संप्रदाय आहे, पण आम्ही निरंकारी हा सुद्धा काय आहे, हा. म्हणून सनातन धर्मामध्ये कोणत्याही धर्माचा अनादर नसून फक्त आमचा हा धर्म आहे एवढंच सांगितलं. म्हणून बाकीच्या लोकांना पटकन बोलता येतं असं. गृहस्थाश्रम ही एक शाळा आहे. गृहस्थाश्रम एक रेल्वे आहे. आपलं स्टेशन आलं की जोपर्यंत तिकीट आहे तोपर्यंत डब्यात बसा, तिकीट संपले की खाली उतरा, नाही उतरले तर दंड. तसंच आहे. बऱ्याच लोकांना नातवापर्यंत गाडीत राहावं लागतं, काही लोकांना नातू होत नाही त्याच्यात. ही रेल्वे नातवापर्यंत बरी आहे, त्याच्या पुढे काही खरं नाही. म्हणून तुमचं चांगलं आमचं चांगलं हे मनात ठेवलं तर संसाराबद्दल ममता कमी होते. तुमचंही चांगलं आहे आमचंही चांगलं आहे असं जर मनात ठेवलं, आपण सगळे एकच बांधव आहोत, तर ममता कमी होते. नाहीतर ममता वाढत जाते आणि मनुष्य अटकत जाते. म्हणून अटकला की नुकसानच होतं. पुन्हा या संसारात भटकत भटकत यावं लागतं. महाराज सद्गुरूकडे ज्ञान मिळवण्यासाठी जाणाऱ्या शिष्याजवळ कोणते गुण पाहिजे? सुंदर प्रश्न. काल मी याच्यात बोललो गोशाळेमध्ये, तिथे 2-4 गोवा एकदम खाली व्हायला लागले. म्हटलं तुम्ही एक माळ घेता, 10 वेळा ठोकता आणि त्या माणसाची दिलगिरी करता, 15 रुपयाला दे, 15 रुपयाला दे. आणि एवढा मोठा भगवंताचा रामकृष्ण हरी मंत्र कोणत्याही माणसाला देऊन देतात, तो ना बापाला वाजवे ना आईला वाजवे, त्याला निदान
नीट करून तो मंत्र द्या त्याला समजवा की देवाचा मंत्र इतका सोपा नाही आहे. जो मातृपितृ सेवा करेल त्याला मंत्र देता येईल. तुम्ही काय करता, पैशावाला आहे दे, हा साहेब आहे दे, आयब आहे दे. तुम्ही आपल्या मंत्राची मर्यादा ठेवली नाही पाहिजे. काही गुणोत्तम पाहिजे त्याला भगवंताच्या नावात. भगवंताचं नाव इतकं सोपं आहे का? अज्ञानावर वाढवलेला संप्रदाय दीर्घकाळ टिकत. कुठलीही गोष्ट ज्ञानार्जन झालं की ते दीर्घकाळ टिकते. महाराज, अभिमानाचा उपयोग नाही हे आपल्याला माहिती आहे. मत्सराचा उपयोग नाही हे आपल्याला कळतं. कर्तव्य दक्षता ज्याच्या अंगी असेल त्याला अभिमान कमी येतो आणि मत्सरी कमी. आपलं कर्तव्य अत्यंत दक्षतेने केलं म्हणजे मत्सर आणि अहंकार हा उत्पन्नच होत नाही. म्हणून कर्तव्य दक्ष माणसं नेहमी कर्तव्यामध्ये तल्लीन असतात. आपलं कर्तव्य काय आहे? कर्तव्य करत राहायचं. आपल्या कर्तव्याला नेहमी सदा फळ येईल असं नाही. पण आपण मुलांना शिकवतो, सगळे शिकतील असं नाही. काही वेळा ते आपलं वाया जातं. पण जर आपण कर्तव्य पद्धतीने कर्म केलं असेल तर दीर्घकाळानं त्याची फलश्रुती मिळून जाईल. काही मुलं नाही शिकले तर असा काही उद्योग करतात की नाव लौकिक मिळवून घेतात. तसं झालं. म्हणून त्याच पद्धतीने आपल्याला फळ मिळायला पाहिजे अशी अपेक्षा न करता कर्तव्यामध्ये दक्ष राहा. कोणतंही काम करताना लक्ष दिलं तर माणसाची गडबड होत नाही. आणि जर आपण लक्ष नाही दिलं तर कर्मामध्ये गडबड होते. मग काय लक्ष दिलं पाहिजे तर धर्म अर्थ काम या त्रिवर्गातून जिज्ञासू गुण आपल्याकडे आले पाहिजे. आता धर्माचं वर्णन सांगतो. नेहमी भाषण मृदू असावं हे धर्माचं लक्षण आहे. प्रिय असावं पण कपटी प्रिय नसावं. मुखी राम गगन सूर्य मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदय हलन असं नसावं. म्हणून संसारात अनासक्त बनत गेले की आपल्या अंगी जिज्ञासू वृत्ती येते आणि जिज्ञासू वृत्ती आली की आपण सत्य बोलायला लागतो. सत्य बोलायला लागले की आपल्यातून असूया वृत्ती निघून जाते. जसं एखाद्याने आपल्याला सांगितलं अरे त्याच्या शेतात 12 मन कपाशी निघाली असं नाही म्हणत तो. अरे त्याला मी याला कुठलेली होती मी डोळ्याने पाहिली असं म्हणून सोडून देतो. आपण का असं नाही घडलं का देवगी काय लवाडांचा आहे देतो त्याला देतो. कारण शेतात मेहनत केल्याशिवाय मेहनत आणि निसर्गानं मदत केली पाहिजे. आपल्याकडे असं शास्त्र आहे. मृग नक्षत्राच्या दिवशी ज्योतिष असं सांगतं शेताच्या मध्यभागी जर पाव किलो तूप टाकलं मध्यभागी कावळी टाकून आली परवा त्यांच्या शेतात मृग नक्षत्राच्या दिवशी तुम्ही मला बोलल्याने तरी माझं लक्ष कबूल करा हे बघा. तर मध्यभागी जर तूप टाकलं तर निसर्गाची आपत्ती येत नाही. शेतात कीड पडत नाही. एवढं शास्त्र आहे आपल्याला. मध्य प्रदेशात आम्ही जेव्हा जायचो तिकडे आमच्या भावाकडे तेव्हा तिथे अशी पद्धत होती. पेराच्या वेळाही सत्यनारायण आणि कापाच्या वेळाही सत्यनारायण असं आहे.
आजूबाजूचे शेजारले लोक यायचे, सगळ्यांना प्रसाद घ्यायचे, सगळं पोहाना आपलं पिशवीमध्ये सामान ठेवायचं, या शेतातून त्या शेतात, त्या शेतातून त्या. आपल्याकडे काय पद्धत होती, निघालं धान्य की आधोलीवरच मंदिरात, ही पद्धत आपल्याकडे होती. फळ्यातूनच जायचं, म्हणजे पोतं भरायच्या आधी देवळा आधोली शेर नाही, म्हणजे 2 शेराचे एक आधोली ती देवळात राहणार. आपल्याकडे ती परंपरा होती. याचा अर्थ कसा होता की ईश्वराचं अनुसंधान ठेवून काम होतं. सद्गुरूचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर सूक्ष्म आणि स्थूल देहापासून आत्मा वेगळा आहे हे कळायला पाहिजे. ज्याप्रमाणे लाकडाला जाळणारा अग्नी आहे त्याप्रमाणे शरीराला जाळणारी वासना आहे. आपलं शरीर जे आहे जे जळतं ते वासनेने जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी मधवरी करुणेचा राघवा पूर लोटी तळमळणी वगैरे राम कारुण्य सिंधू षडरी कुकुळ माझा तोडियाचा संबंधू. हे जे षडरिपू आहे, तुम्ही कोणाचा मुलगा पास झाला तर लगेच आपण म्हणतो आनंद कसं पास होऊन जातात, आपले बाळ काय करतील दिवेला होती कोणाला म्हणजे अजून मुलगा तो 8वीत असतो पण तो 12वीचे दिवेचे विचार करतो. वेळ येईल तेव्हा ते होईल नाही, पण ते टर्मच तसे असते. आता तुम्ही जड लागला ना, इतके माणसं इतके बाहेर करतात, हा करीन इंजिनियर, हा डॉक्टर करीन. आता दादाने काय सांगितलं, केव्हा केव्हा ग्रह असून सुद्धा माणूस वेगळ्या लाईनीत चालला जातो. संगती मोठी वाईट आहे, ग्रहांपेक्षा सुद्धा संगती वाईट आहे. काही डॉक्टर पोरं 2-3 वर्षाला आत्महत्या करतात, काही मुली करून टाकतात. कशाने गेलं? हो, ग्रह चांगले होते, आत्महत्या झाली कशाने? संगतीने. संगत अत्यंत वाईट आहे, काही त्याला इलाज नाही. कोण काय करेल त्याला काही इलाज. बरं, जे मुलं चांगले राहण्याचा प्रयत्न करतात ना त्यांना ते मुलं असं टॉर्चिंग करतात की ते असं. मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये मादक पदार्थ विकले गेले, आपण पाहिलं पुण्यासारख्या. कोणाचंच लक्ष नव्हतं का त्यांचं? कोणाचं होतं लक्ष, पण द्रव्य मिळाल्यामुळे दुर्लक्ष केलं. मग आपली प्रजा नाश पावली आहे, याच्याकडे कोणाची चिंता नाही. म्हणून ते म्हणतात गुरुकडे जाताना गुरु जसं सांगतो की लाकडाला अग्नी जाळते तशी देहाला वासना जाळते, म्हणून वासनेला दूर ठेव. वासना सगळी जात नाही, म्हणून मर्यादित वासना ठेव. तिला मर्यादा ठेवली पाहिजे. पाच मी आता अखंड अग्नीचं तांडव किती चाललंय 2 महिन्यापासून. आजही नागपूरला एक फॅक्टरी भेटली तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या ते प्रदूषणाला कारण होते, ते त्याला बंद करायला सांगितलं. हे आता जर प्रदूषण असेल तर ती बंद झालीच पाहिजे ना, नाही झाली तर लोक आजारी पडतील. म्हणून आचार्यांपासून मार्गदर्शन घ्यायचं आहे. म्हणजे गुरुकडे काय करायचं आहे? मार्गदर्शन. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तात्रयांचा जन्म आहे. मासाना मार्गशीर्षाना मार्गदर्शन गुरु करू शकतो. आत्मचिंतन आपल्याला करायचं आहे. गुरु मार्गदर्शन करून देईल, त्या मार्गाप्रमाणे आपण चाललं गेलो. जसं हल्ली गाडीमध्ये मॅप मिळतो, जळगाव शहराचा सुद्धा मॅप मिळतो, किंवा मला विद्युत कॉलनीत जायचं आहे, लगेच असं ठरलं की विद्युत कॉलनीचा मॅप मिळतो. चाललं काय करतो तो मॅप? मार्गदर्शन करतो. तुम्हाला इकडे दाखवून तुम्ही जर इकडे गेले तर कसं काय? विद्युत कॉलनी, गंधर्व कॉलनी लागलं तरी नाही तर भगवान नगर.
असं आहे. तर याचा अर्थच असा आहे, मार्गदर्शन केल्यावर मार्ग दावून गेले संत, अनेक संतांनी मार्ग दाखवलेले आहे. म्हणून आत्मचिंतनामध्ये मुक्त होता आलं पाहिजे. जप केल्यानंतर सुद्धा थोडं ध्यान केलं पाहिजे, शांत बसलं पाहिजे, विचार केला पाहिजे की किती दिवस तपतप करायची आहे. बरेच लोक निवांत होऊन जातात, बऱ्याच लोकांना निवांत होता येत नाही. याच्यातून अटकले त्याच्यात, त्याच्यातून अटकले त्याच्यात, त्याच्यातून अटकले त्याच्यात. महाराज मुक्त पुरुषाला कसं ओळखायचं? तोही सर्वांप्रमाणे देहाचे व्यवहार करत असतो का? मुक्त आहे आणि बद्ध आहे हे समजायचं कसं? वस्तुतः बद्ध आणि मुक्त हे व्यवहार नाहीतच. तुम्ही व्यवहारात त्याला गणाल तर ते व्यवहारात सापडणार नाही. आत्मा एक आहे, मग बद्ध कोण आणि मुक्त कोण? मायेमुळे तो भेदाने बद्ध असतो. हे मी याच्यावर बोट ठेवलं, मला हे दोन, एक ट्यूबलाईटाचे दोन दिसले. बोट काढलं तर एकच आहे, बोट ठेवलं म्हणून दोन दिसत आहे. तसं मायेमुळे ते दोन भासतात, बद्ध आणि मुक्त. मायाच काढून टाकली की बद्धही नाही, मुक्त आहे, तो स्वतंत्र आहे. म्हणून मायेमुळे बंधन आहे. मोक्ष हा भेद उत्पन्न करतो का? शोक मोह सुख दुःख सगळे हे मायेमुळे आहे. आणि संसार उत्पन्न झालेला आहे तो वासनेमुळे, अविवेकामुळे. ज्ञान अज्ञान हे दोन्ही आपल्याला कळत नाही. दिवसा डोळे लावले तर दिसेल का? नाही. रात्री भले डोळे उघडे ठेवलेले एकदम काळ बांधर तर दिसणार नाही, आपल्याला दिवा घ्यावाच लागेल. तसं जिथे समजत नाही तिथे ज्ञान शक्ती घ्यायची आहे. आणि ज्ञान शक्तीचा विवेकाने विचार करायचा आहे. काय करायचं आहे? विवेकाने विचार. सगळ्या धर्मांपेक्षा मानव धर्म श्रेष्ठ ठेवून वागलं पाहिजे. एखाद्याने केलं तर आपण त्याचा हातच तोडून टाका असं काय सांगता येत नाही. मानव धर्म आहे, त्याला जगायचा अधिकार आहे. म्हणून त्याला समजून सांगायचं, थोडं शासन करायचं आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करायचा. हा मानव धर्म आहे. आज जे चाललंय हे मानव धर्मावरच चाललंय. मानव धर्म कितपत पाळायचा हे राजा ठरवतो, आपल्या हातात नाही. न्यायाधीश ठरवतो कोणत्या गुन्ह्याला मानव धर्म आहे आणि कोणत्या गुन्ह्याला नाही, ते न्यायाधीश सांगणार. म्हणून ते म्हणतात वासनेमुळे अविवेक निर्माण होतो आणि मनुष्य स्वार्थाकरता दुसऱ्याचा छळ करतो, द्वेष करतो, द्वंद्व वाढवतो. अज्ञानामुळे मनुष्य बंधनात पडतो. म्हणून संसारात नेहमी भ्रम आहे आणि जीवाला नेहमी संभ्रम उभा राहतो. पहा तुम्ही काही वेळा जगातली परिस्थिती बघून आपण सुद्धा विचार करावा, काय करावं काय करावं काय, आपल्यालाही संभ्रम होतो. पण आपलं जर सत्कर्म असेल तर कोणीतरी आपल्याला असा मिळतो आणि तो मदत करून मोकळा होतो. असत्कर्म असेल तर कोणीतरी फसवून जातं. कारण नियतीचा नियम आहे, या हाताने द्या, या हाताने घ्या, या हाताने द्या, या हाताने घ्या. नियतीचा नियम आहे. ज्या वेळेला नियती असं करते त्यावेळेला आपल्याला ते वाईट वाटतं, पण नियती नियमाला चालते. आणि जेव्हा 72 साली वेदांत शिकलो ना, तेव्हा आमच्या गुरुजीने आम्हाला असं शिकवलं होतं, कलियुगामध्ये बैलाच्या एका शिंग ओलं होईल आणि एक शिंग कोरडं राहील. महाभारताला पाणी नव्हतं आणि आपल्याकडे पाणी मारत नव्हतं. आजचं उदाहरण, एक बैलाचं शिंग ओलं होईल म्हणे आणि एक बैलाचं शिंग कोरडं राहील. असं कलियुगात पाऊस पडेल. अनुभवाला आलं असं पुष्कळ वेळा येतं, पण आजचं उदाहरण म्हणून सांगितलं मला.
तिकडे 1 तास पाऊस पडला बरोबर, 1 तास, आणि खाली बॉम्बे डॅंगला नव्हता. असं आहे. म्हणजे जे लिहिलेलं आहे ते किती सत्य आहे. आता असा तो भरपूर पडलाच आहे, इकडे नाही पडला. कलियुगाचं वर्णन करताना इथपर्यंत करणार, बैलाचं 1 शिंग वळवेल आणि 1 शिंग कोरडं राहील. पूर्वी मुसळधार पाऊस पडत होते तर हे विज्ञान खोटं सांगायचं. काय सांगता म्हणजे मुसळ, आता म्हणजे ढग फुटला म्हणजे मुसळधारच पडलं ना. ती बोलण्याची पूर्वीची पद्धत आहे. मग शिक्षक काय सांगायचे, पन्हाळ्यातून मुसळासारखं दिसत होता. बरोबर आहे ना. मध्ये मी एका ठिकाणी बोलत होतो. आम्ही जेव्हा शाळेत यायचो ना तर 8-8 किलोमीटर चालून यायचो. तर ती पिशवी अशी पाठीवर धरायची. ते जळगावचे शिक्षक काय गावाच्यासारखे पाठीवर पिशवी धरतात. आता परवा मला ते शिक्षक भेटले म्हातारे, त्यांच्या पाठीवरती पिशवी होती. बोलले सर गावंडळ फक्त पिशवी बदलली इकडे हल्ली, सगळीकडे पुढे ठेवतात. पाठ कशा करताय, ओझं वाहण्याकरताच आहे. तुम्ही हल्ली पाठीवर ओझं घेत नाही म्हणून गॅप पडते. पूर्वी असं दप्तर धरायचं बोलून 8 किलोमीटर चाला तो गावंडळ म्हणायचे ते. आता सगळ्यांच्या पाठ फक्त पिशवी बदलली की नाही, पण कुठे आले दप्तर, सगळे पोरं पोरी माणसं गावाला जातात. मग आता सांगा, विज्ञानाला लोक पुढे गेले. केळ सुद्धा दुसऱ्या दिवशी चढताय. विज्ञानाबाई कशाने वापरत आहे तुम्ही, पावडरने, दुसऱ्या दिवशी चढत ते. मग विज्ञानाने काय केलं, पदार्थ खराब केले, अन्न खराब केलं, हे डोळे खराब केले. कसं काय विज्ञान विकसित मानाल. तर दोघांचा समन्वय झाला. विज्ञान किती घ्यायचं आणि धर्म किती घ्यायचा याच्याकरता विनोबांनी सूत्र लिहिलं आहे. अध्यात्म अधिक विज्ञान विकास, विज्ञान उण अध्यात्म बकास. विज्ञानातून जर तुम्ही अध्यात्म काढून टाकलं तर बघा पण कुठे गोळा घ्यायचा फेकायचा. काय तुम्हाला अध्यात्म असतं तर अशी जीवहानी केली असेल का तुम्ही, काय होतं तिथे बकास. म्हणून विज्ञानात अध्यात्म पाहिजे की आपण राष्ट्रप्रगती करता विज्ञान वापरलं पाहिजे. मानवाच्या हानी करता विज्ञानाचा उपयोग व्हायला नको. असं संशोधनच नको की पावडरने आंबे पिकवायचे तर ते खराब होतात. असेल तर बंद करा. करत नाही कोणी, बियाणं करत नाही. मग विज्ञान काय करताय, नाश. जेव्हा कारखाने निघाले ना तेव्हा नदीत पाणी सोडलेलं होतं. आपले पेपर पिपाल्याचा एक गोंधळ होता, एरंडोलचा एक तास त्याचा गोंधळ. नाही शुद्ध होऊन जातं. आता नद्या शुद्ध करा, कारण ते वाईट आहे. नदीच्या दुसऱ्या बाजूने पाणी सोडायचे ते चारी काढून. मग त्यावेळेला तर शास्त्रानं सांगितलं होतं की नदीत मळ टाकू नये, कचरा टाकू नये, अमुक टाकू नये, कधीच सांगितलेलं आहे. कोण पाळतं. याचा अर्थ असा आहे की सगळंच विज्ञान बरोबर नाही आणि सगळ्यात धर्म बरोबर नाही. कालानुसार धर्मामध्ये थोडं विज्ञान घातलं तर विकास होईल आणि विज्ञानामध्ये अध्यात्म घातलं तर विकास होईल. पण विज्ञान न अध्यात्म केलं तर बकास होईल. आज जसं होतोय तसं. म्हणून ते म्हणतात ज्याला त्याला कळून येतं की संसारात भ्रम आहे, भ्रांती आहे, तो परमात्म्याच्या आराधनेला लागतो. हे सगळं साक्षी भावाने आपल्याला पाहावं लागतं. समजा आपण चुकीचं वागलो तरी आपल्या घरातला नाश आपल्याला डोळ्याने पाहावाच लागतो. आणि चांगलं वागलो तर आपल्याला चांगलं पाहायला. मुलं सद्वर्तनी निघाले तर आपल्याला शेवटपर्यंत आनंद मिळतो आणि दुर्वर्तनी निघाले तर त्यांच्या नावाने आपल्याला रडावं लागतं. मुलं आधी जाताना आपण नंतर जातो. म्हणजे याचाच अर्थ आहे संतती आणि संपत्तीमध्ये सन्मती पाहिजे.
म्हणून गांधीजी सांगून गेले, सबको सन्मती दे भगवान, रघुपती राघव राजा राम. आता हे भजन पूर्वीपासून होतं, लोकमान्य गांधीजीचं नाही, पण गांधीजीने समाजाला समजवलं, हा मोठं महत्त्वाचं पडलं. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सबको सन्मती दे भगवान. देवाजवळ मागितलंय की सगळ्यांना सन्मती मिळावी. ज्या घरामध्ये सन्मती आहे त्या घरात विघ्न कमी येतात. ज्या घरात सन्मती नाही, संतती आणि संपत्ती यांच्यामध्ये सन्मती पाहिजे. घरामध्ये कोणी जास्त वापर संपत्तीचा करायचा नाही. घरात आलेली संपत्ती सगळ्यांचेच भाग्याची आहे असं समजून प्रत्येकाला त्याचा समान भाग जर मिळाला तर कोणीही कलह करणार नाही. धृतराष्ट्राने संपत्ती समान वाटली नाही म्हणून भावाभावांमध्ये भानगडी झाल्या, महाभारताचं युद्ध झालं. दशरथ राजानंतर रामाने चारी भावांना राज्य व्यवस्थित वाटून दिलं, त्यामुळे रामायणामध्ये कलह झालेला नाही. झालेला कलह कैकेयीपुरता, नंतर राम राज्यात कलह झालेला नाही. कृष्णार्पणमस्तु. हरे नमः, हरे नमः. सत्यगुरु राये कृपा मज केली.